नमस्कार. जर तुमची सिंह रास असेल किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती सिंह राशीची असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत खास आणि महत्त्वाचा ठरू शकतो. 18 ते 31 जुलै 2026 हा काळ तुमच्या आयुष्यात नवीन आशा, नवीन संधी आणि सकारात्मक बदलांची चाहूल देणारा ठरू शकतो. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही ज्या ध्येयासाठी मेहनत घेत आहात त्या दिशेने काही उत्साहवर्धक घडामोडी घडण्याची शक्यता या काळात दिसू शकते. कदाचित तुम्ही चांगल्या नोकरीची वाट पाहत असाल, कदाचित व्यवसायात मोठी संधी शोधत असाल किंवा कुटुंबासाठी एखादं सुंदर स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत असाल. या काळात तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळण्याची शक्यता आहे. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्योतिष दिशा दाखवतं, पण त्या दिशेने चालण्याचं धैर्य आणि सातत्य आपल्यालाच दाखवावं लागतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण जाणून घेणार आहोत 5 मोठे शुभ संकेत, महत्त्वाची सावधगिरी आणि काही पारंपरिक उपाय जे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. ग्रहस्थिती आणि शुभवार्तेचे संकेत. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्य हा तेज, आत्मविश्वास, नेतृत्व, प्रतिष्ठा आणि प्रगतीचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये नैसर्गिक नेतृत्व गुण, मोठी स्वप्न पाहण्याची वृत्ती आणि आव्हानांना सामोरं जाण्याचं धैर्य असतं. 18 ते 31 जुलै 2026 या काळात ग्रहस्थिती काही सिंह राशीच्या व्यक्तींना सकारात्मक दिशा देऊ शकते. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पुढे सरकू शकतात. मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. काही व्यक्तींना नवीन संधी, नवीन ओळखी किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. जर तुम्ही सतत प्रयत्न करत असाल तर हा काळ तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाण्याची शक्यता दर्शवतो. पण लक्षात ठेवा, योग्य वेळ येणं महत्त्वाचं आहे, पण त्या वेळेचा योग्य उपयोग करणं त्याहून अधिक महत्त्वाचं आहे. भूतकाळातील संघर्ष विसरण्याची वेळ. मागील काही महिन्यांत तुम्ही अनेक अडचणी अनुभवल्या असतील. कधी मेहनत करूनही यश मिळालं नसेल, कधी विश्वासू व्यक्तीकडून अपेक्षाभंग झाला असेल, कधी आर्थिक अडचणींनी त्रास दिला असेल, तर कधी स्वतःवरचाच विश्वास डळमळीत झाला असेल. पण प्रत्येक संघर्ष आपल्याला अधिक सक्षम बनवत असतो. हा काळ तुम्हाला सांगतो, कालचं अपयश उद्याच्या यशाचा पाया असू शकतं. म्हणून जुन्या चुका आठवत बसू नका. त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्या. नवीन संधींचं स्वागत करा. प्रेम, विवाह आणि कौटुंबिक जीवन. सिंह राशीच्या व्यक्ती मनाने उदार, प्रेमळ आणि आपल्या माणसांसाठी काहीही करण्यास तयार असतात. मात्र कधी कधी त्यांचा स्वाभिमान नात्यांमध्ये अंतर निर्माण करू शकतो. या काळात जोडीदारासोबत संवाद वाढवण्याचा प्रयत्न करा. मनातल्या भावना व्यक्त करा. अनेक दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज शांतपणे बोलून दूर होऊ शकतात. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होऊ शकतात. काहींसाठी विवाहासंबंधी चर्चा पुढे सरकण्याची शक्यता आहे. मात्र निर्णय घेताना केवळ आकर्षणावर नव्हे तर समजूतदारपणा आणि मूल्यांवर भर द्या. कुटुंबात शुभकार्य, आनंदाची बातमी किंवा एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. मोठ्यांचा आदर आणि लहानांवर प्रेम यामुळे घरातील वातावरण अधिक सुखद राहील. धन, आर्थिक प्रगती आणि भाग्य. आता बोलूया आर्थिक स्थितीबद्दल. 18 ते 31 जुलै 2026 या काळात काही सिंह राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत दिलासा मिळू शकतो. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. बोनस, कमिशन, प्रोत्साहनपर रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर संपूर्ण माहिती घेऊनच निर्णय घ्या. कोणाच्याही सल्ल्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. मालमत्ता, घर किंवा वाहनाशी संबंधित काही सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. हा काळ उत्पन्न वाढवण्याच्या संधी देऊ शकतो, पण त्याच वेळी खर्चावर नियंत्रण ठेवणंही तितकंच आवश्यक आहे. मिळणारा प्रत्येक पैसा योग्य ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, समृद्धी फक्त जास्त पैसा मिळाल्याने येत नाही, तर योग्य नियोजनामुळे टिकून राहते. करिअर, नोकरी आणि व्यवसाय. मेहनतीला मिळणार यशाचे फळ. मित्रांनो, आता बोलूया प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल, करिअर, नोकरी आणि व्यवसाय. 18 ते 31 जुलै 2026 हा काळ सिंह राशीच्या अनेक व्यक्तींसाठी मेहनतीचे फळ मिळवून देणारा ठरू शकतो. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही प्रामाणिकपणे काम करत असाल, पण त्याचं योग्य श्रेय मिळालं नसेल.
अनेक वेळा तुमच्या कल्पनांचा फायदा इतरांनी घेतला असेल. काहींना पदोन्नतीची अपेक्षा होती, पण ती पुढे ढकलली गेली असेल. आता परिस्थितीत हळूहळू सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाकडे वरिष्ठांचे लक्ष वेधले जाऊ शकते. नवीन जबाबदारी, महत्त्वाचा प्रोजेक्ट किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते. सुरुवातीला ही जबाबदारी आव्हानात्मक वाटेल, पण भविष्यात तीच तुमच्या प्रगतीचा पाया ठरू शकते. आरोग्य कसे राहू शकते? या काळात कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. सततची धावपळ, अपुरी झोप आणि अनियमित जीवनशैली यामुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित व्यायाम, सकाळची चाल, योग आणि प्राणायाम यांचा आपल्या दिनचर्येत समावेश करा. पौष्टिक आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. मानसिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. नकारात्मक विचारांपासून शक्य तितकं दूर राहा. जे बदलू शकत नाही ते स्वीकारा आणि जे बदलू शकता त्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करा. निरोगी शरीर आणि शांत मन हेच प्रत्येक यशाचं खरं गुपित आहे. विद्यार्थी आणि प्रवास. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा आहे. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना मेहनतीचं फळ मिळण्याची शक्यता आहे. काही सिंह राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय किंवा कुटुंबाच्या कारणाने प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास भविष्यातील संधी निर्माण करणारा ठरू शकतो. मात्र प्रवासात कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. आता जाणून घ्या 5 मोठे शुभ संकेत. करिअरमध्ये मोठी संधी, तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. नवीन जबाबदारी किंवा चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक प्रगती, अडकलेले पैसे मिळणे, उत्पन्नाचे नवीन स्रोत किंवा आर्थिक स्थैर्य वाढण्याचे संकेत काही व्यक्तींना अनुभवता येऊ शकतात. नात्यांमध्ये सकारात्मक बदल, गैरसमज कमी होऊ शकतात. जोडीदार, कुटुंब किंवा मित्रांसोबतचे संबंध अधिक मजबूत होऊ शकतात. मान, सन्मान आणि आत्मविश्वास. समाजात किंवा कार्यक्षेत्रात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढू शकतो. स्वतःवरचा विश्वास अधिक दृढ होईल. नवीन सुरुवातीची संधी, तुमच्या आयुष्यात एखादं नवीन दार उघडू शकतं. ते करिअर, व्यवसाय, शिक्षण किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकतं. महत्त्वाची सावधगिरी, जसा प्रत्येक चांगल्या काळात संधी असतात तशाच काही गोष्टींची काळजी घेणंही आवश्यक असतं. कोणत्याही व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. अनावश्यक वाद आणि अहंकार टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेचं नियोजन करा आणि कामात सातत्य ठेवा. संयम, शिस्त आणि सकारात्मक विचार हेच या काळात तुमचे सर्वात मोठे साथीदार ठरतील. पारंपरिक उपाय. श्रद्धेनुसार सकारात्मकता वाढवण्यासाठी काही सोपे उपाय करू शकता. रविवारी भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करा. ओम वृणी सूर्याय नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करा. आईवडील आणि गुरुजनांचा आशीर्वाद घ्या. गरजूंना अन्न, फळे किंवा आवश्यक वस्तू दान करा. दररोज काही मिनिटे ध्यान करून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. हे उपाय श्रद्धेचा भाग आहेत. त्यासोबत योग्य कृती, मेहनत आणि विवेकही तितकेच महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, 18 ते 31 जुलै 2026 हा काळ तुमच्यासाठी नव्या आशेचा आणि नव्या संधींचा काळ ठरू शकतो. पण लक्षात ठेवा, संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण त्या ओळखून त्यांचा योग्य उपयोग करणारेच पुढे जातात. भूतकाळातील अपयशामुळे स्वतःला कमी समजू नका. आजची मेहनतच उद्याच्या यशाचा पाया घालते. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. चांगल्या विचारांसोबत चांगली कृती जोडा. मोठी स्वप्न पहा, पण ती पूर्ण करण्यासाठी रोज छोटं पाऊल टाका. कारण नशीब संधी देतं, पण यश मेहनतीला मिळतं. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्रीहरी विष्णू नक्की लिहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.